फाइंड x इफ डिस्टन्स बिटवीन द पॉइंट L अँड M इज 10. तर LM पॉईंटचं डिस्टन्स आपल्याला 10 दिलेलं आहे. तर आपल्याला याला डिस्टन्स फॉर्म्युल्याने सोडवावं लागेल. तर LM इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूटमध्ये x2 मायनस x1चा होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चा होल स्क्वेअर. तर आता आपलं हे x1 y1 होईल. x1 x, y1 7, x2 1 आणि y2 15. आता हे आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये ठेवावं लागेल. x2 मायनस x1 म्हणजे 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर आणि y2 मायनस y1 म्हणजे 15 मायनस 7चा होल स्क्वेअर. आणि हे डिस्टन्स आपल्याला LMचं किती दिलं आहे, 10. आता आपल्याला रूटच्या बाहेर निघायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग केली तर आपण रूटच्या बाहेर निघून जाऊ आणि 10चा स्क्वेअर होईल 100. इथे येईल 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर आणि 15 मायनस 7 काय होईल 8 त्याचा स्क्वेअर. आता इथे 8चा स्क्वेअर होईल 64. आता आपण 64ला राईट हँड साईडला घेऊन जाऊ तर त्याची साईन चेंज होईल म्हणजे 100 मायनस 64. आता 100 मायनस 64 किती होईल 36 आणि इकडे आहे 1 मायनस एक्सचा होल स्क्वेअर. आता आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट करावं लागेल. आणि कोणत्याही संख्येला स्क्वेअर रूट असतात, एक प्लसमध्ये आणि एक मायनसमध्ये. तर स्क्वेअर रूट केलं तर इथे स्क्वेअर निघून जाईल. तर 1 मायनस एक्स इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट होईल 6 प्लस मायनस. त्याच्यानंतर आता आपल्याला दोन इक्वेशन मिळाले, एक प्लस असलेलं आणि एक मायनस असलेलं. 1 मायनस एक्स इज इक्वल टू 6 आणि 1 मायनस एक्स इज इक्वल टू मायनस 6. आता इकडे एक्सला प्लसमध्ये आणून घेऊ राईट हँड साईडला आणि 6 इकडे जाईल तर मायनस होईल. तर 1 मायनस 6 इज इक्वल टू मायनस 5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली मायनस 5. आणि इथे एक्सला राईट हँडला आणून प्लस करू आणि मायनस 6ला लेफ्टला आणून प्लस करू. तर 1 प्लस 6 किती होईल 7 म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू मिळेल आपल्याला 7 आणि मायनस 5.